जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, उद्या होणाऱ्या पुणे कारागृह पोलीस शिपाई पेपरसाठी महत्त्वाच्या सूचना आलेल्या आहेत. त्या सूचना व्यवस्थित बघून घ्या, समजून घ्या आणि आपण आता सर्व सूचना आपण बघणार आहोत. तर पहा, पोलीस आयुक्त पुणे शहर 5/4/2025 कारागृह शिपाई पश्चिम विभाग भरती सन 2022-23. OMR म्हणजे जे आपण पेपर म्हणजे हार्ड कॉपीवर म्हणजे कागदावर जो पेपर सोडवतो त्याला OMR म्हणतात. आधारित परीक्षेसाठी बसणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना. पहिला पॉईंट बघा काय म्हटलेला आहे. अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आस्थापनेवरील पश्चिम विभागाकडील कारागृह शिपाई भरती 22-23 प्रक्रियेत कारागृह शिपाई पदाकरिता लेखी परीक्षेस पात्र 7,712 उमेदवारांची यादी दिनांक 1/4/2025 रोजी प्रसिद्ध केली आहे. दुसरा नंबरचा पॉईंट बघा, लेखी परीक्षेच्या विषयी सूचना. बघा उद्या काय सूचना दिल्या त्यांनी त्या बघून व्यवस्थित. लेखी परीक्षा पोलीस मुख्यालय शिवाजीनगर पुणे येथे घेण्यात येणार असून लेखी परीक्षा दिनांक 9/4/2025 रोजी सकाळी 7 वाजता घेण्यात येणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी 2 तास आधी बघा म्हणजे सकाळी 5 वाजता परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. म्हणजे तुमचा 7 वाजता पेपर आहे तर तुम्हाला 5च्या आधी म्हणजे तिथे जवळपास 4:30च्या दरम्यान तुम्ही पोचायचं आहे. सकाळी 5 वाजता नंतर कोणत्याही कारणाने उशीर झाला तरीही उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. बघा त्यानं स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे, तर कोणीही 5 वाजताच्या आधीच जा. सर्वांनीच 5च्या आधी जाण्याचा प्रयत्न करा. 4:30पर्यंत तिथे पोहोचा. उमेदवारांनी लेखी परीक्षेकरता मैदानात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची बायोमेट्रिक हजेरीद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी 5 वाजता बिनचूक हजर राहावे. ठीक आहे, बायोमेट्रिक होत असते विद्यार्थी मित्रांनो. आणि बायोमेट्रिक सुरुवातीला जर तुम्हाला करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जवळपास तिथे 4-4:30ला पोचायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र MHIT विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाउनलोडची सुविधा सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. सदर प्रवेशपत्राद्वारे दिलेल्या सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचाव्यात. पुढे बघा, उमेदवारांनी मैदानी चाचणीच्या वेळी देण्यात आलेले प्रवेशपत्र व लेखी परीक्षेसाठी दिलेले प्रवेशपत्र सोबत न आणल्यास उमेदवारास लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. बघा स्पष्ट केलेलं आहे त्यांनी. मैदानी चाचणीच्या वेळी जे प्रवेशपत्र दिलेलं आहे ते सुद्धा आणायचं आहे का इथे म्हटलेलं आहे. मैदानी चाचणीच्या वेळी देण्यात आलेले प्रवेशपत्र आणि लेखी परीक्षेसाठी दिलेले प्रवेशपत्र. ठीक आहे, 5 नंबरचा पॉईंट पहा, पेहरावाविषयी म्हणजे तुम्ही कोणते ड्रेस कोड तिथे घालायचं आहे किंवा तुमचे कोणते कपडे असले पाहिजे ते त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पुरुष उमेदवारांनी परीक्षेत येताना हाफ शर्ट, फुल पॅन्ट हाच पेहराव येतील. ठीक आहे, म्हणजे हाफ शर्ट घालायचा आहे. महिला उमेदवार यांनी आक्षेपार्ह अथवा ज्या वस्त्रांचा परीक्षेकरिता दुरुपयोग होईल असा पेहराव करू नये. महिलांसाठी सुद्धा सांगितले त्यांनी. या व्यतिरिक्त कोणासही हुडी, टोपी, जॅकेट म्हणजे टोपी वगैरे, कोट, स्वेटर इत्यादी अंगवस्त्रावर कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही. स्पष्ट केली आहे त्यांनी. म्हणून सिंपल जा तिथे. परीक्षा पारदर्शक व तटस्थ पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व स्तरावर CCTV सर्वेक्षण, व्हिडिओ शूटिंग, इलेक्ट्रिक डिव्हाइस डिटेक्टरद्वारे उमेदवारांची तपासणी करण्यात येणार आहे. उमेदवाराकडे कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आढळून आल्यास तसेच परीक्षेवेळी उमेदवार कोणत्याही प्रकारे कॉपी करताना किंवा इतर उमेदवाराशी बोलताना, उत्तरे सांगताना किंवा प्रश्न पुस्तिका अदलाबदल करणे अशा प्रकारचे कोणतेही बेकायदेशीर कृत्य करताना आढळून आल्यास किंवा CCTV फुटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग पडताळणीमध्ये आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व संबंधित उमेदवारास लेखी परीक्षेतून भरती प्रक्रियेतून बाद ठरवून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. 7 नंबरचा पॉईंट पहा, परीक्षा केंद्रात भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल फोन डिव्हाइस
डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मायक्रो कॅमेरा डिव्हाइस, कॅल्क्युलेटर, डिजिटल नोटपॅड, नोट पुस्तक, इयरफोन, हिअरिंग AID डिव्हाइस, स्मार्ट वॉच इत्यादी, तसेच इतर कुठलेही असे साहित्य त्याच्या कॉपी करण्यासाठी उपयोग होईल अथवा उपयोग होऊ शकतो असे साहित्य आणण्यास सक्त मनाई आहे. असे करणारा उमेदवार आढळून आल्यास त्याच क्षणी बाद ठरवून त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. तसेच त्याचे विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. 8 नंबरचा पॉईंट बघा, OMR शीट विषयी सूचना. जे तुम्हाला OMR शीट दिली जाईल, ज्याला आपण आन्सर की म्हणतो, उत्तरपत्रिका म्हणतो, त्याच्याविषयी दिलेलं आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी OMR शीट उत्तरपत्रिका पुरवण्यात येणार असून उमेदवाराची तपासणी OMR मशीनद्वारे उत्तरपत्रिकेची तपासणी OMR मशीनद्वारे, म्हणजे मशीनमध्ये तुमची चेक होईल, जे आन्सर की आहे ती करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवाराने OMR शीटवर माहिती भरण्यासाठी व उत्तर चिन्हांकित करण्यासाठी OMR शीटवर दिलेल्या सूचनांचे अतिशय काटेकोर व काळजीपूर्वक वाचन करावे. म्हणजे जे तुम्ही उत्तर लिहिणार आहे ते थोडं जास्त चांगल्या पद्धतीने गोल रंगवायचं आहे आणि जे पण तुमचे हॉल तिकीट वर जे माहिती आहे, जसं तुमचा चेस्ट नंबर वगैरे जर दिला असेल आणि तेवढं टाकायचं असेल तिथं ते व्यवस्थित टाका. OMR प्रश्नपत्रिकेत माहिती भरण्यासाठी दिलेल्या सूचनाप्रमाणे उमेदवाराने चेस्ट क्रमांक, पुस्तिका संच, म्हणजे तुमचं प्रश्न पत्रिकेवर जो सूचना क्रमांक असेल, संच क्रमांक, तो टाकायचा, अचूक नमूद करायचा आहे. माहिती नमूद न केल्यास उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन होणार नाही, म्हणजे तुमची तपासणी जाणार नाही जर तुम्ही ABCD जो तुम्हाला संच आला आहे तो टाकला नाही तर. पुढे बघा, OMR शीटवर कोणतेही चिन्ह नमूद करू नये. म्हणजे काही असे आक्षेपार्ह काही तिथं टिक करू नका. नाव लिहू नये, खाडाखोड अथवा पुनर्लेखन करू नये. तसेच आढळून आल्यास त्या उमेदवारास भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येणार आहे. D नंबरचा पॉईंट बघा, उमेदवाराने OMR शीटवर उत्तरपत्रिकेवर चेस्ट क्रमांक, प्रश्नपत्रिका संच क्रमांक इत्यादी माहितीचे वर्तुळे गडद केल्याची खात्री केली पाहिजे. म्हणजे जे तिथे माहिती विचारलेली आहे ते व्यवस्थित भरली आहे का ते एकदा चेक करून घ्या. उमेदवारांनी उत्तरपत्रिकेवर OMR शीट एकापेक्षा अधिक वर्तुळे चिन्हांकित केल्यास अर्धवट चिन्हांकित केलेली वर्तुळे, म्हणजे अर्धा वर्तुळ तुम्ही रंगवला असेल किंवा एकापेक्षा जास्त वर्तुळं रंगवला असेल, खाडाखोड केलेले पर्याय, चिन्हांकित वर्तुळास छिद्र पडल्यास अशा उत्तरास गुण दिले जाणार नाही. उमेदवाराने खालील दिलेल्या उदाहरणानुसार प्रत्येक उत्तरासाठी केवळ एक वर्तुळ गडद करायचं आहे. म्हणजे एकच जो उत्तर आहे तुम्हाला वाटतंय ते उत्तर बरोबर आहे त्याच्यावरच क्लिक करा. ठीक आहे, एकापेक्षा जास्त वर्तुळ रंगवू नका. प्रश्नपत्रिका विषय सूचना. जे तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटणार त्याच्याविषयी सूचना दिलेल्या आहे. उमेदवारास प्रश्नपत्रिका वाटप झाल्यावर उमेदवाराने प्रश्नपत्रिका परिपूर्ण असल्याची खात्री करावी. प्रश्नपत्रिका अपूर्ण असल्यास तात्काळ सादर बाब पर्यवेक्षक अधिकारी यांचे निर्देशनास आणून द्यावे. म्हणजे जेवढे पेज आहे ते पूर्ण बरोबर छापलेले आहे का ते बघायचे, एकूण पेज चेक करायचे बरोबर आहे काय, आणि तेव्हाच कुठं त्या आपली प्रश्नपत्रिका सोडवायला सुरू करायची. सुरुवातीला हेच काम करायचं पहिले, सुरुवातीचे 2-3-10 सेकंद. प्रश्नपत्रिका संच क्रमांक उत्तरपत्रिकेवर OMR शीटवर अचूकपणे न नोंदवल्यास 0 गुण देण्यात येईल. प्रश्नपत्रिका संच क्रमांक उत्तरपत्रिकेवर विविध ठिकाणी नमूद करण्यामध्ये त्रुटी राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील. तसेच या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही. क नंबरचा पॉईंट बघा काय म्हटलेलं आहे, प्रश्नपत्रिका बरोबर असल्याची खात्री करून त्यावर उमेदवाराने आपला चेस्ट क्रमांक, म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकेवर चेस्ट क्रमांक तेव्हाच टाकायचा जेव्हा तुमची खात्री झाली की पूर्ण पेज बरोबर आहे, बरोबर आपले प्रश्न 100चे 100 त्याच्यावर प्रिंट झालेले आहे, किंवा जेवढे पेजेस तिथे दिलेले आहे ते पेजेस बरोबर प्रिंट झाले आहे का ते बघायचं एक वेळा. पूर्ण नाव लिहावे. उमेदवाराने त्याला वाटप करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका आपापसात अदलाबदल करू नये. तसे केल्यास आढळून आल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद करण्यात येऊन त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
पुढे बघा, ड नंबरचा पॉईंट आहे. पर्यवेक्षक अधिकारी हजेरी पटावर उमेदवाराची स्वाक्षरी घेण्यासाठी आल्यानंतर उमेदवाराने त्याला वाटप केलेले उत्तरपत्रिका क्रमांक, पत्रिका संच क्रमांक बरोबर असल्याची खात्री करून हजेरी पटावर स्वाक्षरी करावी. परीक्षा सुरू असताना प्रश्नपत्रिकेत छपाई किंवा इतर कोणत्याही वैध अडचण असल्यास संबंधित पर्यवेक्षक अधिकारी यांना तात्काळ सांगा. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की प्रिंट झाला का नाही पेपर तो बरोबर बघायचा. इतर महत्त्वाच्या सूचना पहा. आता काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी. लेखी परीक्षेस प्रवेशपत्र महाआयटीकडून उमेदवारांना ईमेलद्वारे ऑनलाईन पाठवण्यात आले आहे. उमेदवारांनी त्याचे प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे. तसेच लेखी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्र घेऊन यावे. तसेच प्रवेशपत्रावरील फोटोसारखा एक पासपोर्ट साईज आकाराचा फोटो सोबत घेऊन येणे बंधनकारक आहे. 11 नंबरचा पॉईंट पहा. प्रवेशपत्राशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात लेखी परीक्षेकरता प्रवेश दिला जाणार नाही. 12 नंबरचा पॉईंट पहा. उमेदवारांनी प्रवेशपत्रासोबत स्वतःचे आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, कोणतेही शासकीय ओळखपत्र यापैकी किमान एक ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. सदर ओळखपत्राशिवाय लेखी परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षा केंद्रावर उमेदवारास बॉलपेन, लेखीसाठी पॅड पुरविण्यात येतील. तुम्हाला पेनसुद्धा दिला जाणार आहे आणि पॅड जो आपण पेपर ठेवण्यासाठी खरडा वापरतो ज्याला पॅड म्हणतात ते सुद्धा देणार आहे. सदर लेखन साहित्य परीक्षा संपल्यावर परत करायचे आहे, घरी नाही न्यायचे इथे. उमेदवारास प्रवेशपत्र, ओळखपत्राशिवाय अन्य कोणत्याही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. उमेदवाराने त्याच्यासोबत आणलेल्या वस्तू, बॅग, मोबाईल इत्यादी वस्तू स्वतःचे जबाबदारीवर परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवाव्यात. सदर वस्तू, साहित्य गहाळ चोरी झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी उमेदवाराची राहील. 15 नंबरचा पॉईंट पहा. लेखी परीक्षेसाठी 90 मिनिटाचा वेळ असेल व प्रश्न बहुपर्यायी म्हणजे ऑप्शनल राहणार आहे. म्हणजे ज्याला आपण ऑप्शन म्हणतो ABCD अशा प्रकारे राहणार आहे. त्याला MCQ टाईप प्रश्न म्हणतात. बहुपर्यायी स्वरूपाची 100 गुणांसाठी घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेत अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण या विषयाचा समावेश असेल. परीक्षा सुरू झाल्यावर उमेदवाराने आपापसात बोलणे किंवा कृती गैरवर्तन समजण्यात येईल. परीक्षेचा कालावधी संपल्याची अंतिम सूचना झाल्यावर उमेदवाराने आपापसात बोलणे किंवा कृती गैरवर्तन समजण्यात येईल. त्याकरिता उमेदवारास परीक्षेतून बाद करण्यात येईल. 18 नंबरचा पॉईंट पहा. पर्यवेक्षक अधिकारी सर्व उमेदवाराच्या प्रश्नपत्रिका गोळा करून, तपासून, उत्तरपत्रिकेवर स्वाक्षरी करून उत्तरपत्रिकेतील कार्बन कॉपी उमेदवारास परत करेपर्यंत उमेदवाराने आपल्या जागेवर बसून राहावे. 19 नंबरचा पॉईंट पहा. परीक्षा केंद्रात एकदा प्रवेश केल्यानंतर परीक्षा संपेपर्यंत बाहेर जाण्यास सक्त मनाई राहील. लेखी परीक्षा झाल्यानंतर नमुना प्रश्नपत्रिका, मॉडेल आन्सर शीट पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि आन्सर की आली की आपल्या चॅनलवर सुद्धा टाकण्यात येईल, टेलिग्रामवर. ठीक आहे. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि हे सुद्धा सूचना आपल्या टेलिग्रामवर टाकल्या त्यासुद्धा व्यवस्थित एकदा तुम्हीसुद्धा बघून घ्या. परीक्षा संपल्यानंतर उमेदवार स्वतःची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी सोबत घेऊन जाऊ शकतील. पोलीस उपायुक्त मुख्यालय पुणे शहर डॉक्टर संदीप भाजी भाकरे यांची साईनसुद्धा आहे. तर या सूचना तुम्ही परत एकदा वाचून घ्या. आपल्या टेलिग्रामवर टाकलेल्या आहे. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्रामची. धन्यवाद.